आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। म्हणजे कुठे होता रात्रभर? नक्की माहित नाही, पण बहुतेक थेरपी चालू असणार। रात्रभर थेरपी? आता तो एवढ्या लवकर बरा झाला म्हणजे 24 तास थेरपी चालू असणार ना। तुला रिहॅब मध्ये पाठवायचं होतं ना त्याला बरं करायला। आता रिहॅब मधल्या गौरीलाच घरी घेऊन येतो की नाही बघ। कात्री आहे का तुझ्याकडे? कशाला? तुझी जीभच कापून टाकते। म्हणजे हे तुझं निगेटिव्ह बोलणं आहे ना कायमचं बंद होईल। अगं काय चुकीचं बोलले मी? मग चांगलं तरी कुठे बोललीयस? मी खरं तेच बोलले। मला काय बाई, मी तुला वादळाची कल्पना दिली। आता हे वादळ थोपवायचं की त्यात पडझड होऊ द्यायची तुझं तू बघ। माझं ठरलंय, तू सांगायची गरज नाही। मी माझं बघेन, तू नको पडूयात। तोवर तुझं हे तोंड आहे ना सगळ्यांसमोर बंद ठेव। बाबो, एवढा मोठा बंगला? मोठी मालदार पार्टी दिसतीये, तरीच असे रिकामे धंदे सुचतात यांना। आज ना दाखवते त्यांना चंद्रिकाचा इंगा। हो हो, कोण आहे तुम्ही? रुद्र पैठण करीतच राहतात का? हो, मागे वा मागे वा मागे वा मागे 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 वा मागे मागे मागे। कोण आहे? कोण नाही, रुद्र सरांना भेटायला आली आहे। ए रुद्र सर नाही आहेत घरी, चल निघ। ए तू कोण आहे सांगणारा? ते घरी नाहीयेत हे मला माहितीये, ते आमच्या आश्रमात आहेत। सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय मी जाणार नाही। त्या गौरीने तिथं डोक्याला ताप करून ठेवलाय, वरनं लोक गोळा करत बसलीये। मी हे खपून घेणार नाही, मला घरच्यांना भेटू द्या त्यांच्या। नाही नाही मॅडम, नाही भेटू शकत त्यांना। आश्रमावर ही नसती लफडी मी चालून घेणार नाही, जाऊ द्या मला। नाही, गाडी बाजूला। चल जाऊ दे मला। नाही सोडू शकत तुम्हाला मी। बघतेस कशी चंद्रिकाला नाही सोडत ते, जाऊ दे। तिने गौरीबद्दल घरात सांगितलं तर गडबड होईल। ती जिवंत आहे हे सगळ्यांनाच कळेल। नाही नाही, गौरी जिवंत आहे हे घरात कळता कामा नये। ओ बाई, तुमचे पैसे पडलेत का? वय वय माझेच आहेत। माझेच पडले होते, कळलंच नाहीत कधी पडले ते। लागली गळाला, किती लाचार करतो पैसा माणसाला। थँक्यू। आभार कसले मानता? ज्याचं त्याला मिळालं की खूप आहे। प्रत्येकालाच काही ना काही हवं असतं, हो ना? होय, कळलं की। पण तुमची ओळख नाही, म्हणजे बंगल्यातून बाहेर आलात म्हणजे? तुम्ही ज्याला शोधताय त्याची आई आहे मी। काय तो तोरा, पैसा असलं की असंच टेचत राहायला जमतं।
बरं झालं भेटलात तुम्ही. तुमचा मुलगा बराच वेळ उन्हात उभे आहात ना, पाणी देते. मंथन, पाणी आण. काय म्हणत होता तुम्ही? बोला. काय तुमच्या पोराला राहायला जागा नाहीये का इथं? का गिळायला नाहीये काही? नाही, एवढा मोठा महल आहे ना हो. जेवण खावण पण चांगलं मिळत असेल ना इथं. तरी कशाला आमच्या अनाथाश्रमात तळ ठोकून बसतो? हा इतका श्रीमंत असून गरीबाच्या ताटातला का खातो? हा, किती नुकसान होतंय. अहो मी म्हणून सांभाळते, पण किती करायचं एकटीने? सांगा ना तुम्ही, किती करायचं एकटीने? आधीच त्या मायलेकींचा ताप झालाय डोक्याला. त्यांना थकलून लावणार होते, पण हा टपकला. तुम्ही सांगा तुमच्या पोराला आश्रमापासून लांब राहायचं, आणि त्याच्यामुळे जे नुकसान झालंय ना त्याची भरपाई. नुकसान भरपाई. पैसे मागायच्या आत पैसे हातात. वा चंद्रे वा. पैसे नकोत मला. राहू द्या, गरज लागली तर आणखी देईन. त्या बदल्यात माझं एक काम करायचं. नुकसान भरपाई म्हणून एवढे दिले? कामाचे तर किती देईल ही बया. वा. किती पैसे मिळणार कामाचे? मोजता येतं तुम्हाला? ओ बाई, दुसरी पास आहे मी. मग नाही मोजता येणार तुला, कारण तुला जितके पैसे मिळणार आहेत तो आकडा तुला दुसरीत शिकवलाच नाही. एवढे पैसे? काय काम आहे? रुद्रला आवर घालायचं. अहो तो तर तुमचा मुलगा आहे ना. म्हणूनच सांगतेय मी. त्या गौरीचा त्रास तुम्हालाच नाही मलाही झालाय. आमच्या घरची मेड होती ती, मोलकरी. या बया, असा सगळा कुटाणा हाय वय. त्या दोघांना जवळ येऊ द्यायचं नाही. जा, कामाला लागा. आणि जर ते जवळ आले ना तर हे पैसे तुमच्यापासून लांब होते. तुम्ही काळजी सोडा. तुम्ही फक्त माझी झोळी भरायचं काम करा, बाकी सगळं मी बघते. मला कळत नाहीये, इथे कोणी दिसत नाहीये म्हणजे गौरीजींनीच माझे कपडे बदलले. मटर सोलताय? कसं वाटत असेल त्यांना? नाही म्हणजे मटरचं साल निघाल्यानंतर त्याला कसं वाटत असेल ना? आई, आज नाश्त्याला काय बनवलंय? उपमा. मटर घालून? ए, तू इकडे.
काय रे, तूच माझे कपडे काढून घेतलेस ना? नाही नाही मी नाही. खोटं बोलू नकोस, मला माहितीये तूच काढून घेतलेस. हा नाही ते बाहेर मागच्या तारे वाळत होते. अच्छा असं आहे का? पण मी म्हणतो सरांची मस्करी करता का तुम्ही? नाही मुळात असं करायचंच कशाला? दुसऱ्यांच्या कपड्याला हात का लावायचा? नाही मी नाही लावला सर. नाही तुम्हा पोरांशिवाय आहे कोण इथे लबाड? थांब एकदा दादू येऊ दे, मी त्याला सांगितलंय की कोणीतरी माझे कपडे लपवलेत म्हणून. तो चांगली खरडपट्टी काढेल आल्यावर. अरे माझ्या पॅन्ट मधले 50 रुपये पण चोरीला गेलेत. चोरीला गेलेत 50 रुपये. पैसे नव्हते खिशात, मी खिसे तपासले होते, कपडे काढले. म्हणजे तुम्ही कपडे बदललेत तर? कसं वाटलं असेल रुद्र सरांना? मी त्यांचे का तोच विचार करतेस गौरी? काही चुकलेलं नाहीये तुझं. काढून टाक बरं विचार डोक्यातून. असं कसं काढून टाकणार विचार? त्यांचे कपडे मळले होते म्हणून मी ते काढले. काही पाप केलेलं नाहीयेस तू. मग संपला विषय. आता विचार करायचं थांबव बरं आणि कामाला लाग. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. गौरीजी तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न केलात तरी तुम्हाला माझी काळजी वाटते, कळलंय मला. आणि ती काळजी मी आता तुम्हाला विसरू देणार नाही. गौरीजी काय हवंय? ते पेन आणले होते सामानात, ते कुठे आहेत? स्केच पेन असतील तिथेच. कुठे? पलीकडे बघा ना. या सामानात आहे का? हो असेल तर. नाही सापडत आहे. तिथेच आहे पलीकडे. बापरे खूप सामान आहे हो इथे. खरंच नाही सापडत आहे. तिथेच आहे. नाही म्हणजे एवढ्या सामानात कसं शोधणार ना मी? म्हणजे तुम्ही जरा. यांना सांगितलं तर माझीच कामं वाढवून ठेवतील. सापडलं तुम्हाला स्केच पेन?
मिळालं ना आता? हो. या मग. अच्छा, म्हणजे जाऊ. पण मी पुन्हा येईन. काहीतरी लागेलच ना मला. मला कळतंय सगळं. मुद्दाम मागतायत ते.
पोहे रे गरमागरम पोहे, पोहे रे पोहे गरमागरम. पोहे नाहीत ते, उपमा आहे तो. हो काय, माझं गाणं वाया गेलं. चंदू, ऐक ना, हे बघ, यांना नाश्ता आताच देशील. हा चालेल, गरम आहे हा, भाजेल. उपमा रे उपमा रे उपमा, हे आता बरोबर आहे का? उपमा रे उपमा रे. ठीक आहे. उपमा रे. हॅलो, बोल ना. ऑफकोर्स यार, तू बोलवलं आणि मी आलो नाही असं होतं का कधी? येणार मी. हो हो, वाढू ना? नाही, थाप माझ्या डोक्यावर.